हॅलो गाईज, आज आम्ही खूप दिवसांनी परत ब्लॉग स्टार्ट करतो आहे. सो आता आमच्या डेलीच्या रूटीनमधून आम्ही तुम्हाला आमचा वीकेंड कसा घालवतो ते दाखवतो आहे. सो आम्ही उठलो आहे, ऑलमोस्ट 11:30 वाजले आहेत. कारण का आमच्या दोघांची पण नाईट शिफ्ट असते, त्यामुळे आम्ही 10-10:30लाच उठतो. कारण का झोप पण तेवढीच महत्त्वाची आहे, झोप पण झाली पाहिजे. आणि अनिकेत पण आता जस्ट उठला आहे. आणि आज आमच्याकडे अजून कोणतरी आलंय. आमचा भाऊ आलाय, झोपलाय तो आता. सो येस, झाडांना वगैरे पाणी घालून झालंय माझं. सो आता मी आवरायला घेते हळूहळू एक एक गोष्ट. जसं की मला घरात सकाळी उठल्यावरती झाडू मारते मी, आणि मग त्याच्यानंतर आता ब्रश वगैरे झाला माझा. आता मग झाडू वगैरे मारून झालं की मी आंघोळ करून वगैरे घेते, फ्रेश होऊन येते. सो येस, मी फ्रेश झाले. आता आम्ही अजून ठरवलं नाही आहे कुठे बाहेर फिरायला जायचं आहे की नाही. हे तर बघू. मोस्टली आम्हाला जायचं होतं खूप दूर, पण ते कॅन्सल केलं आम्ही. कारण का कालच काम करून झालं आहे, नाईट शिफ्ट वगैरे. सो त्याला ड्रायव्हिंग जमली पाहिजे, सो त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. आता बघू, इथल्या इथे कुठे जायचं असेल तर ते आम्ही ठरवू. आधी सगळ्यांनी चहा वगैरे घेतो. अनिरुद्ध अजून उठला नाही आहे, त्याला आता उठवूया आपण. चला. उठलाय अनिरुद्ध उठलाय. सो असं मी सकाळची गाणी लावते, म्हणजे कसं थोडंसं स्पिरिच्युअल राहिलेलं पण चांगलं असतं. पॉझिटिव्ह वाईब्स येतात सकाळी काम करताना पण. त्याच्यानंतर आता आम्ही नाश्ता काय करतोय, चहा बनवते आणि काहीतरी सोबत त्याच्या. आपलं सॅटर्डे आहे आज, सो सॅटर्डेमध्ये आम्ही काय काय टाईमपास करतो ते तुम्हाला दाखवतो. फर्स्ट मी विसरली, मला देवपूजा करायची. सो पहिला आधी आपण देवपूजा करून घेऊ. देवपूजा वगैरे झाली माझी आवडून. आता आपण बनवूया चहा.
आता दुपारी अनिरुद्ध जातोय आता घरी, आवरून येणार मग तो. मग आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ. दुपारच्या 2 वाजता उठला अनिरुद्ध. आता अनिरुद्धला लाईट नाही उघडता येत आहे. अल्ट्रा प्रोमॅक्स सिक्युरिटी आहे सगळं पॅक. सो फायनली आमचं डिसाईड झालं आणि आम्ही ठरवलं आता की मरीन लाईन्सला जायचं आहे. सो अनिरुद्ध, अनिकेत आणि सो आता आम्ही निघालो आहे मरीन लाईन्सला. वाजले आहेत एक्झॅक्टली किती? 5 वाजता निघून आम्ही अंधार झाल्यावर पोहोचणार. अनिरुद्ध आला आमच्यासोबत. यस. बोल आता. ऑफिस मधल्यांनो याला चिडवू नका. काय बोल. ते पिझ्झा पाहिजे पेला जाऊया का? माहिती खूप महाग आहे. एकच आहेत ना, देऊन टाक सोनालीला. सो आम्ही निघालोय मरीन लाईन्सला आणि आता जस्ट पाऊस सुरू झालाय. वेदर पण खूप छान आहे, पण असं वाटलं नव्हतं पाऊस येईल आणि आता जोराचा पाऊस सुरू झालाय. आम्ही रेनकोट कॅरी केलंय. पण हे या दोघांच्या गप्पा चालू. नाहीच म्हणत होतो ना. त्याला मस्त चौकी भेटली ना. दर्शन सेटसाठी झालेच सगळे. गाडीतूनच बघ सोडून. कारखान्याला हेच नाही आहे, वेज नाही आहे. ताट ठेवताना पप्पांना मला किती काढा. अनिकेत कॅबसाठी बघतोय. कॅब कितीला बुक केली? 60 रुपये. 60 रुपये. बघा आम्हाला येताना 100 रुपये लावलेले. तर आता आम्ही निघालोय कॉजवे मार्केट वरून. खूप गर्दी होती कॉजवे मार्केट मध्ये आणि म्हणजे काहीच कॉजवे मार्केट मध्ये आमच्यासाठी काहीच नव्हतं. सोनालीने आम्हाला फसवलं. होते 1-2 शॉप होते, पण तेच की म्हणजे मुलींसाठी जास्त आहे हे माहित असेल सगळ्या मुलींना.
आणि ज्वेलरीचं कलेक्शन मस्त आहे इथे, म्हणजे बाकी पण क्लोथ पेक्षा ना. मागे भूतासारखा दिसणारा अनिरुद्ध आहे. अनिरुद्धचा हा नवीन चष्मा आहे, लेन्स कार्ट वरून घेतलाय. कसा दिसतो तुम्ही सांगा कमेंट मध्ये. नका सांगू गाईस. कशाला? काहीच हे बघा, आता आपण CST च्या समोरून जाणार आहे. हा मी तुम्हाला दाखवते. इथे वडापाववाला एक जो तुम्हाला माहिती असेल, आराम वडापाव. म्हणजे Taste आरामात छान आहे. बिलकुल खाताना बिलकुल आराम नसेल तुमच्याकडे, हे फक्त नावाला आहे आराम. BMC ऑफिस आणि हे आपलं CST स्टेशन. आणि वडापाव आणि वडापाव याच्या मागे हा तो बघा, तिथे आराम दिसत असेल तुम्हाला आता, तिकडे त्या पोलीसच्या गाडीच्या मागे. आणि हे तुम्ही आता बघितलंच असेल BMC ऑफिस. आता ते कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, थोडं करतायत, काय काय काम दिसत होतं, रिनोव्हेट करत असतील. CST ची घड्याळ दाखव, वाजले किती दाखव. 9 वाजलेत. मागे सर. सो आमचा प्लॅन पण थोडा सक्सेसफुल झालाय. तैशी झाली आहे. हा थोडा सक्सेसफुल झालाय. मरीन्सला असं थोडस पण आपल्याला टच व्हायला पण जागा नव्हती कट्ट्यावर. त्या एवढा सगळा Marines पूर्ण pack कट्ट्यांवरती होता. पूर्ण भरलेला. आम्ही खरं तर उद्या प्लॅन करणार होतो, पण आम्ही संडे म्हणून नाही केला प्लॅन. म्हटलं आज सॅटर्डेला काही काहींचं ऑफिस पण असल्यामुळे एवढी गर्दी नसेल, सो आम्ही म्हणून आज प्लॅन केला. पण नाहीच भेटला आम्हाला जायला तिथे. आम्ही तिथून फक्त आमची गाडी अशी पास झाली, बस. आम्ही खाली उतरलो पण नाही. फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला पार्किंगच नाही भेटली तिथे. ते पे अँड पार्क वाले होते, पण ते कुठे होतं माहित नाही. आम्ही शोधलं, सगळेजण सांगत होते पुढे जावा पुढे रेडियंट जावा. हॉटेलच्या इथे एक आहे पार्किंग, तिकडे आम्ही बघितलं तर तिकडे सगळे पॅक होत्या, पण नंतर पुढे आम्हाला कुठे भेटली नाही. आम्ही बोललो जाऊ दे, गाडीतूनच मरीन्स बघू. हा, मग आम्ही गाडीतूनच मरीन्स बघितलं. आणि आज मग तिथून वडापाव वगैरे खाल्ला आणि मग आलो कॉजवे मार्केटला. कॉजवे मार्केटला ही पोरं दमली, त्यांना काय आवडलं नाही. मुलींसाठी चांगलं आहे, पण मला पण आता एवढं काय वाटलं नाही, कारण का खूप गॅपने आली मी. पण दिसत नसेल आता इथे, काळोख झालं, खूप गॅपने आली मी. पण मला तिथे ज्वेलरीज आवडल्या फक्त, पण मी त्यातलं पण काय नाही घेतलं. मी एक शर्टच घेतलं, ते मी तुम्हाला दाखवेन कधीतरी. ऑफिस साठीच घेतलंय मी. जिथं टॅक्सी थांबतात तिथे.